नमस्कार. आपण पाहताय ॲनालायझर. मी आहे सुशील कुलकर्णी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जी काही स्थिती महाराष्ट्रात होती आहे तिचा विचार आपण आज करणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रानं काय गमावलं, काय मिळालं आणि त्या गमावल्याचा परिणाम काय होणार आहे का, जे मिळालं आहे त्याचा विचार काही आहे का आणि यातून मेसेज काय मिळतोय असा विचार आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या लोकांमधून प्रकाश जावडेकर यांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे. प्रकाश जावडेकरांच्या वगळण्यानं महाराष्ट्रातल्या भाजपच्या मंडळींना आनंद झाला आहे असं सुरुवातीला दिसतं आहे. प्रकाश जावडेकर दीर्घकाळापासून दिल्लीमध्ये आहेत. ते राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम करत होते. राज्यसभेवरती गेले, मंत्रिमंडळात गेले आणि प्रकाश जावडेकरांना मागच्याही मंत्रिमंडळात आणि याही मंत्रिमंडळात चांगलं स्थान मिळालं. प्रकाश जावडेकर यांच्याबाबत एक चर्चा अशी होती की जावडेकर भाजपच्या कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या नेत्यांना नीट बोलत नाहीत. त्यामुळे जावडेकरांना वगळणं हे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आनंददायी विषय आहे. रावसाहेब दानवेंचं मंत्रिपद जाता जाता हुकलं आणि ते हुकणं रावसाहेबांना फायदेशीर ठरलं, कारण अन्न नागरी पुरवठासारख्या मंत्रालयातून थेट त्यांची रेल्वे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता रेल्वे राज्यमंत्री झालेले दानवे औरंगाबाद जालन्यासाठी काही वेगळा मार्ग निवडतात का हे देखील बघणं आवश्यक आहे. दानवेंच्यासाठी हे जीवदान होतं. बाकी भारती पवार, नारायण राणे यांची निवड ही महाराष्ट्रातल्या राजकारणाला बदल करणारी आहे आणि बळ देणारी आहे. नारायण राणे एक आक्रमक नेते आहेत, त्यांचा समावेश झालेला आहे. भारती पवार यांच्या दृष्टीनं त्या भागातल्या लोकांचा प्रभाव, त्यांचा प्रभाव वाढू शकतो, तोही भाजपनं विचार केलेला असावा. सोशल इंजिनिअरिंगचा विचार झालेला आहे. या सगळ्या विचारामध्ये भागवत कराड यांची आश्चर्यकारक नियुक्ती आहे, ज्यांना थेट अर्थराज्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं पद भागवत कराडांच्या वाट्याला आलेलं आहे. भागवत कराडांना मंत्री केलं जाताना ते मंत्रिपद प्रीतम मुंडेंना मिळेल असं वाटलं होतं, कारण प्रीतम मुंडे ह्या सेकंड टर्म खासदार आहेत. भागवत कराड फर्स्ट टर्म राज्यसभा खासदार आहेत. प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने बीडमधून निवडून येतात. पण वंजारा समाजाची निवड करताना भागवत कराडांची निवड करण्यात आली, यामागेही एक मोठं राजकारण आहे. आता या राजकारणात असा सगळा विचार केल्यावरती याचा अंतिमतः अर्थ काय निघतो हे देखील बघितलं पाहिजे. मुंडे गटाची नाराजी होईल हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. या नाराजीला अगदीच हास्यास्पद पद्धतीनं म्हणजे घेणारा, म्हणजे याला विरोध करणारा एक वर्ग भाजपमध्ये आहे. फडणवीस समर्थकांचा जो वर्ग आहे तो याला विरोध करतो आहे, म्हणजे मुंडे गटाच्या नाराजीला विरोध करतो आहे, त्यांच्यावरती व्यंग कसतो आहे. म्हणजे भाजपच्या विरोधक पक्षांच्या पेक्षा सुद्धा भाजपमधला एक गट आहे जो मुंडे भगिनी नाराज आहेत असं म्हटल्यावरती आपला आघात त्यांच्यावरती करतो आहे. खास करून फडणवीस गटाच्या मंडळींच्याकडून हा आघात नेहमी होतोय. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणामध्ये ज्यांना ज्यांना फटका बसला आहे ते सगळे या प्रकारामध्ये घराणेशाही नाकारल्याचा आनंद व्यक्त करतायत. आता ही खरंच घराणेशाही नाकारली आहे की आणखी काही आहे याचा देखील विचार करायला पाहिजे. पण अंतिमतः याचा जर आपण अभ्यास करून विचार केला तर एक गोष्ट नक्की स्पष्ट होती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचंच नेतृत्व राहील हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना सुचवलं अथवा फडणवीसांच्या सोबत ज्यांची तडजोड झाली तेच नेते आता केंद्रामध्ये आहेत. म्हणजे रावसाहेब दानवे आणि फडणवीस यांचं फारसं जमत नव्हतं, पण दानवेंनी केलेली तडजोड ही बघता अशी झाली असेल असं वाटतं, म्हणूनच दानवेंचं मंत्रिपद कायम राहिलेलं आहे. पुढे भागवत कराड यांना केंद्रातलं राज्यमंत्रीपद मिळणं ही गोष्ट फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घडली आहे हे देखील स्पष्ट आहे. म्हणजे फडणवीसांची इच्छा होती म्हणूनच पहिल्यांदा राज्यसभेवर गेलेले भागवत कराड थेट केंद्रीय मंत्रिपदावर जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे फडणवीसांनी भागवत कराडांना राज्यमंत्री केलं. फडणवीसांच्या इच्छेखातर नारायण राणे केंद्रामध्ये मंत्री झाले. भारती पवार यांना देखील फडणवीसांच्या इच्छेमुळेच मंत्रिपद मिळालं. आणि प्रकाश जावडेकरांची गच्छंती याला कारणही महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना अडचण नको हेच सांगितलं जातं. दीर्घकाळापासून देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणून जातील अशी चर्चा देखील झाली होती. म्हणजे महाराष्ट्रात
सरकार भाजपचं येण्याची शक्यता दिसत नाही आहे आणि ती शक्यता नाही म्हणून फडणवीसांना केंद्रात घेतलं जाईल असा एक तर्क लावला होता. दुसरा तर्क असा लावला जात होता की देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये मंत्रिपद देऊन शिवसेनेसोबत राज्यामध्ये तडजोड केली जाईल, म्हणजे शिवसेनेसोबत पुन्हा जुळवून घेतलं जाईल असा एक तर्क चर्चा चालू होती. पण अशा स्वरूपाची तडजोड करणं हे नरेंद्र मोदींच्या स्वभावात नाही आहे. म्हणजे जे जिथं नाकारलं आहे, ज्यांनी आपल्याला नाकारलं आहे, ज्यांना आपण नाकारलं आहे त्यांच्याशी पुन्हा तडजोड करणे हा नरेंद्र मोदींचा स्वभाव नाही आहे. त्यामुळं फडणवीसांना केंद्रात घेऊन शिवसेनेशी तडजोड करण्याची जी काही चर्चा चालू होती, जे काही वातावरण निर्माण झालं होतं, हे वातावरण खोटं होतं. ती चर्चा तशी नव्हती हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. कारण फडणवीस राज्यामध्येच राहणार आहेत. पहिल्यापासून मोदींचं एक धोरण मी बघितलेलं आहे की एक तर केंद्रात किंवा राज्यात नेत्यांनी कुठे जायचं हे स्पष्ट केलं पाहिजे आणि त्यांनी ते स्पष्ट केल्यावरती त्यांना ती जबाबदारी दिली जाते. म्हणजे पूर्वी रावसाहेब दानवेंना मंत्रिपदावरून दूर केल्यानंतर राज्यामध्ये अध्यक्ष नेमण्यात आलं होतं आणि अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांना परत केंद्रामध्ये मंत्री केलं होतं. म्हणजे त्यांची भूमिका त्यांना स्पष्ट करावी लागते. गोपीनाथ मुंडेंच्या विषयात देखील असंच झालं होतं की केंद्रात मंत्री व्हायचं आहे की राज्यात प्रमुख व्हायचं आहे हे त्यांच्याकडेच ऑप्शन दिलेलं होतं. गोपीनाथरावांनी केंद्रात मंत्री होण्याचा मार्ग स्वीकारलेला होता. आपण कुठे काम करायचं आहे, कोणत्या पद्धतीचं काम करायचं आहे हे त्या नेत्यांनी ठरवायचं आहे आणि त्या नेत्यांनी ठरवून मग मोदींच्याकडून तसे निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे पंकजा मुंडे यांना राज्यात काम करण्याची इच्छा नव्हती म्हणून केंद्रीय सचिवपद त्यांना पक्षाचं देण्यात आलं. आता त्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत. पक्ष देशस्तरावरचा पक्ष, देशस्तरावरचं सरकार आणि राज्यस्तरावरचं सरकार या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. इथे अपवाद फक्त चंद्रकांत पाटलांचा होतो. अध्यक्ष असताना मंत्री, मंत्री असताना अध्यक्ष अशी संधी त्यांना मिळालेली होती. आता या सगळ्या प्रकारामध्ये देवेंद्र फडणवीसांना देखील अशा स्वरूपाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांनी राज्यात राहणं पसंत केलेलं आहे. किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी नरेंद्र मोदीची इच्छा आहे आणि याच इच्छेमुळं देवेंद्र फडणवीसांना जे म्हणून राज्यासाठी सोयीचं होईल ते करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यापुरता प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळं एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करतील. देवेंद्र फडणवीसच पुढचे भाजपचे नेते असतील. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्रीपदाची वेळ चर्चा होईल तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचंच नाव मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे येईल. त्यामुळं आता राज्याच्या दृष्टीनं म्हणजे या विस्तारात देखील आणि आता बाकीच्या होत असलेल्या घडामोडीत देखील एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की देवेंद्र फडणवीसांना राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी आता स्पर्धक भाजपातून नाही. अगदी पंकजा मुंडे या स्पर्धक माध्यमं समजत असली तरी, म्हणजे पंकजा मुंडेंनी असं स्वतःला मुख्यमंत्रीपदाचं स्पर्धक कधी मानलेलं नाही आहे, पण माध्यमं त्यांना स्पर्धक करत असली तरीही, त्यांची ती भावना मोठी करत असली तरीही आता पंकजा मुंडेंना देखील केंद्रीय स्तरावरती पक्षात काम करावं लागेल हा देखील मेसेज मिळालेला आहे. वास्तविक पंकजा मुंडेंचं वय आत्ता कुठे 42च्या आसपास आहे, म्हणजे 42 देखील पूर्ण नाही आहे आणि प्रीतम मुंडे त्यांच्यापेक्षा छोटे आहेत, 38-39च्या आहेत. त्यामुळे यांना मिळणारी संधी ही अजून मोठी आहे. त्यापेक्षा फडणवीस पंकजा मुंडेंपेक्षा सिनियर आहेत, त्यांना मिळणारी संधी ही मोठी आहे. कदाचित पुढचा काळ तशी संधी मिळू शकेल, पण पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना हे सबुरीनं घेता येईल का, म्हणजे ही संधी सबुरी जे संयम आहे हा संयम राखून पक्षामध्ये ॲडजस्ट होता येईल का हा देखील विषय महत्त्वाचा आहे. खरं तर आत्ताच्या घडीला भागवत कराडांना मंत्री करणं हे पंकजा मुंडेंवरती शिरकाण असंच मानलं जातं आहे. ओबीसीचं नेतृत्व म्हणून भागवत कराडांना पुढे आणण्याचा सरकार प्रयत्न करतं आहे, केंद्र सरकार, भाजप प्रयत्न करते असाही मेसेज जातो आहे. पण भागवत कराड ओबीसीचे सर्वमान्य नेते होऊ शकतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. भागवत कराडांना मंत्रिपद देऊन औरंगाबादच्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळेल अशी शक्यता दिसते आहे. म्हणजे उद्या औरंगाबाद मनपाची निवडणूक लढवताना यांना प्रमुख करून यांचा चेहरा पुढे करून ती लढवली जाईल असं अपेक्षित आहे. पण या सगळ्या शक्यता बघता असं काही होईल, अशी काही शक्यता होऊ शकेल अशी स्थिती या निमित्तानं थोडीशी कमी दिसते आहे. पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे आता इस्टॅब्लिश झालेलं आहे भाजपकडून, ते आहेच, ते असणार आहे, ते भविष्यातही असेल या संबंधीचे स्पष्ट सूचना भाजपच्या नेतृत्वाकडून देण्यात आलेली आहे. आता प्रश्न पडतो, देवेंद्र फडणवीसांचं पुन्हा राज्यारोहण करणं
भाजपला शक्य होईल का? कारण तारीख पे तारीख बऱ्याच तारखा उलटून गेल्यात. 2 वर्षाचा कालखंड आता उलटत चाललेला आहे. तरीही महाविकास आघाडीचं सरकार हे पडलेलं नाही आहे, ते पडण्याची शक्यता देखील नाही आहे. त्यामुळं आता फडणवीस नवा कोणता डाव टाकतात हे देखील पाहणं आवश्यक आहे. तशा ईडीच्या चौकशीचा ससेमिरा अनेकांना अस्वस्थ करून जातो आहे. ईडी भरोसे हे सरकार पडेल की आणखी कुठला डाव फडणवीस टाकण्याची शक्यता आहे? 12 आमदारांना निलंबित करून भाजपचं संख्याबळ आधीच कमी करण्यात आलं आहे. हा निर्णय देखील टिकेल का? हा देखील विचार या निमित्ताने करावा लागणार आहे. पण या विस्तारात देवेंद्र फडणवीस सब कुछ आहेत, हाच मेसेज भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपला देण्यात आला आहे, एवढं मात्र नक्की. नमस्कार.